नमस्कार. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून काल गणेश चतुर्थी अतिशय उत्सवाचा, वातावरणाचा आणि मांगल्याचा दिवस होता. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं संपूर्ण देशभर गणेश बाप्पाची प्रतिष्ठापना अतिशय उत्साहामध्ये जोरात केली जात होती. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत करून मराठा नेते, ज्याला संघर्ष योद्धा म्हटलं जाते, ते मनोज जरांगे पाटील हे यांचं मात्र मुंबईकडे कूच हे आंदोलन गणेश बाप्पाला प्रतिष्ठापना करून त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळवलेला होता, ज्याला मुंबईच्या हायकोर्टाने बंदी घातली होती आणि महाराष्ट्र सरकारचा विरोध होता. परंतु तारखेवर तारखे महाराष्ट्र सरकारने देऊन मराठ्यांना आरक्षण अद्याप दिलेलं नाही. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमची अस्मिता पाहता का आणि आमच्या अस्मितेचा हा मुद्दा असल्यामुळं आमची सहनशीलता आता संपलेली नाही, अभी नाही तो कभी नाही म्हणून श्री गणेशच्या करून त्यांनी कालच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुंबईकडे कूच केली. वातावरण एवढं भयानक होतं, गरम होतं. गावागावातील मराठा समाज अतिशय मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेला दिसला. एवढेच नव्हे तर 20 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा घेऊन, पावसाची सुरक्षितता घेऊन वाहनामधून संपूर्ण मराठा समाज जय्यत तयारीने मुंबईकडे कूच करताना दिसला होता. गावागावामध्ये मारुतीच्या पारावर, चावडीवर आणि चौकामध्ये हर्षोल्लासामध्ये, जल्लोषामध्ये, अतिशय उत्साहामध्ये मराठा आरक्षण आम्ही घेणारच म्हणून प्रेरणेने आणि उत्साहाने संपूर्ण मराठा समाज हा मुंबईकडे कूच करताना दिसला. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना निरोप देत असताना मात्र संपूर्ण गाव परिसर गहिवरलेला होता. त्यांचे कुटुंब पाहताना त्यांच्या 2 मुलींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची पत्नी अतिशय भावनावश झालेले होते. आणि या दुःखामध्ये आमचा आधारवड असलेला मनोज जरांगे दादा त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याला काही होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारने त्यांचा अंत न पाहता तात्काळ ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशा प्रकारची परिवाराने हाक महाराष्ट्र सरकारला दिली आहे. आणि मराठा समाज मुंबईकडे कूच करताना दिसला. सायंकाळच्या वेळेलाच मुंबई हायकोर्टाने आदेश दिला की ज्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना बंदी घातली होती, त्याच आझाद मैदानाची परवानगी दिली. ही परवानगी मिळणं म्हणजेच मनोज जरांगे पाटलाचा पहिला विजय झाला असं गृहीत धरलं जाईल. तर थोड्याच आणखी वेळानं जी मराठा आरक्षणासाठी समिती बसलेली होती, ती समिती देखील चर्चेसाठी मनोज जरांगे पाटलाकडे निघाली होती. आणि मनोज जरांगे पाटलांनी तेवढ्याच हर्षोल्लासामध्ये या समितीचं स्वागत केलेलं आहे. त्यांना निरोप दिला की आमचा मुक्काम हा मुंबई पुणे येथील शिवनेरी गडावर होणार आहे, तर त्या शिवनेरी गडावर कमिटीने यावं, आमच्याशी विचारविनिमय करावा आणि आरक्षण मराठ्यांना कसं देता येईल याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचे बैठक देखील त्या ठिकाणी झालेली आहे. एकंदर पाहता मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पक्षातून, भाजपमध्ये देखील मराठा आमदार खासदारांचा उत्साह आणि पाठिंबा आहे. इव्हन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचाही सपोर्ट आहे. परंतु कायद्याच्या परिभाषेतून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा प्रकारचा त्यांचाही विचार आहे. आणि म्हणून जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्वच जाती धर्माच्या लोकांनी देखील मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका घेत महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर मराठा आमदार असतील, मराठा खासदार असतील, यांचाही मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. एकंदर पाहता मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी अतिशय वातावरण प्रसन्न आहे. परंतु कायद्याच्या चौकटीमधून
मराठ्यांना आरक्षण बसतंय की नाही अशा प्रकारचं एक समस्या त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. परंतु हैदराबाद गॅझेट मधून ज्या मराठा समाजांची ओबीसी मध्ये नाव नोंदणी होती त्या माध्यमातून मराठा समाज निश्चितच ओबीसी मधून आरक्षणधारक होऊ शकतो. मराठ्यांना आरक्षण मिळू शकतंय. कारण पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले मराठी जेव्हा ओबीसी मधून आरक्षण घेऊ शकतात, मराठवाड्यातले मराठा बांधव देखील आरक्षण का घेऊ शकत नाहीत अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदणी असलेल्या मराठ्यांचं ओबीसीच्या पुरावे असलेले हे मराठी एकत्र झालेले आहेत. त्यामुळं यावेळेस निश्चित मनोज जरांगे पाटलाला यश येते की काय अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. परंतु सायंकाळी दिवसभर मात्र गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी संपूर्ण महाराष्ट्रात ढोल ताशाच्या गजरामध्ये दिसत असताना, उत्साहाचे वातावरण होत असताना इकडं मात्र मराठा समाज मुंबईकडे कूच करत होता आणि संपूर्ण रस्ते भगवेमय झाले होते आणि एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणांनी महाराष्ट्राचे रस्ते आणि महामार्ग मुंबईकडे जाणारे दुमदुमत होते. तर गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशा प्रकारच्या घोषणा देखील संपूर्ण महाराष्ट्रात दिसल्या. एकंदर या वातावरणातून मनोज जरांगे पाटलांना आरक्षण निश्चित मिळतंय असं वाटतंय आणि त्यामधून आरक्षण हे निश्चित मराठ्यांना मिळण्याचं वातावरण झालेलं आहे. फक्त कायद्याच्या चौकटीतून संविधानात्मक तरतुदीमुळे या मराठा आरक्षणाला उशीर होताना दिसत आहे अशा प्रकारचं वाटतंय. निश्चित मराठा समाजांना आरक्षण मिळावं याच भावनेनं वातावरण झालेलं आहे. बघूया गणपती बाप्पा मराठा समाजाच्या आरक्षणावर काय प्रतिक्रिया देत होती आणि देवेंद्र फडणवीस यांना एकेरी उल्लेख करत आई माईवर आरोग्याच्या भाषेत शिवीगाळ झाली असं ऐकून येत आहे. त्यामुळं प्रशासनाची मानसिकता काय आहे हेही त्यामुळं दिसेल. इकडं मात्र एकनाथ शिंदे, अजित पवार हे मराठा समाजाचे नेते, प्रस्थापित मराठी नेते देखील हतबल झालेले आहेत. कारण मनोज जरांगे पाटलांचा हा आरक्षणाचा ऐरावत रोखण्याची हिंमत आणि धाडस आज तरी कोणामध्ये नाही. त्यामुळं विराट गर्दी मराठी समाजाची ती मुंबईमध्ये काय करते हा मोठा प्रश्न आहे. प्रशासन व्यवस्था, पोलीस यंत्रणा किंवा सुरक्षितता यामधून मराठी समाजाची मागणी जर वेळेवर मंजूर नाही झाली तर भविष्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवतात आणि कशी परिस्थिती मुंबईमधील निर्माण होते अशा प्रकारचा भयानक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या सरकारपुढे उभा आहे. आणि महाराष्ट्र सरकार मराठी समाजाला आरक्षण देत नाही म्हणून मराठा समाजाच्या पुढं हा निर्माण झालेला प्रश्न. बघूया उद्याचा काळ मनोज जरांगे पाटलांना कितपत यश प्राप्त करतो. आरक्षणाचा मुद्दा एकीकडे आहे, महाराष्ट्र प्रशासन हतबल आहे, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत आणि एवढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलाची तब्येत देखील अतिशय खालावलेली असताना, उपोषण करून करून परत त्यांची तब्येत तेवढी म्हणावं तेवढी साथ देत नसताना त्यांच्या तब्येतीचाही प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. आणि म्हणून त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन कायद्याच्या न्यायिक चौकटीमध्ये बसून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर घ्यावी आणि आरक्षणावर तोडगा करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून महाराष्ट्र सरकारच नव्हे तर मराठी समाजाच्या हितासाठी, सुखासाठी काहीतरी मार्ग करता येईल अशा प्रकारचा उज्ज्वल भारत न्यूज चॅनलची ही भूमिका या ठिकाणी मांडून गणेश उत्सव उत्साहामध्ये सुरू झाला. मराठा आरक्षण जोशामध्ये मुंबईकडे कूच झालं. तसेच महाबोधी बुद्धगया आंदोलन, पंचशील धम्मध्वज यात्रा, पंचशील धम्मध्वज मिरवणूक ही देखील बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात मिळालीच पाहिजे. हेही आंदोलन चैत्यभूमीवरून निघून, दीक्षाभूमीवरून नागपूर येथून निघून 31 ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचत आहे. आणि म्हणून बौद्ध समाजाची अस्मितेची मागणी, बुद्धगया मुक्तीचं आंदोलन, तर तिकडं मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये गणपती बाप्पा आलेला आहे.
मराठा आरक्षणाचे योद्धे आलेले आहेत आणि बुद्धगया मुक्तीसाठी देखील बौद्ध अनुयायी आलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये गर्दी झालेली आहे. निश्चितच त्या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग काढावा अशा प्रकारचं आव्हान देऊन मी या ठिकाणी थांबतो. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढी विनंती करतो.